तर ही अत्यंत विचलित करणारी, अत्यंत विदारक अशा दृश्य आपण सध्या बघतोय. ही दिल्लीतली आहेत. आज लाल किल्ल्याजवळ एक अत्यंत शक्तिशाली स्फोट झालेला आहे. एका गाडीमध्ये हा स्फोट झाला. मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या जवळ असलेल्या गाडीमध्ये स्फोटकं होती आणि त्यानंतर इतका प्रचंड आघात या भागामध्ये झाला की आजूबाजूच्या वाहनांना सुद्धा आग लागलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शक्तिशाली स्फोटामध्ये 8 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर 14 जण गंभीररित्या जखमी झाल्याची बातमी कळते आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आणि जी दृश्य आपण बघतोय ही आग लागलेली होती ती सुरुवातीची दृश्य आहेत. आता तिथे अग्निशमन दलं त्याचबरोबर सगळ्या पद्धतीच्या सुरक्षा व्यवस्थांची जी दलं असतात ती तिथे घटनास्थळी आहेत. अभी आप इस घटना को किस तरीके से ट्रीट कर रहे हैं सर? भावनिकरित्या अत्यंत विचलित करणारी अशी सगळी दृश्य आहेत. ही माहिती सुद्धा तशा पद्धतीचीच आहेत. त्या ठिकाणी जे लोक साक्षीदार होते, ज्यांनी संपूर्ण स्फोट घडताना बघितलेला आहे, अनुभवलेला आहे, त्यांनी अत्यंत भीतीदायक अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. कारण लोकांच्या शरीरांचे अवयवच उडून पडले असं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. त्यामुळे नक्की या स्फोटाची व्याप्ती किती आहे आणि त्याचबरोबर शक्ती या स्फोटकांमध्ये किती होती हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. सध्या इथे फॉरेन्सिक एव्हिडन्स आणि सॅम्पल्स गोळा केली जात आहेत. एक मिनट प्लीज थोड़ा स्पीड क्या लग रहा है? कमेंट करने से, कोई भी टिप्पणी करने से फिलहाल से बचते हुए आपको तर आपण पाहिलं की इथे असलेल्या उपस्थित असलेल्या पोलिसांना सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही पद्धतीचं उत्तर, कुठलीही माहिती आता औपचारिकरित्या कुठल्याही संस्थांकडनं, शासकीय संस्थांकडनं दिली जात नाहीये. कारण या स्फोटाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळेच दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि माझ्यासोबत आमचे जुने सहकारी प्रशांत कदम आहेत, जे एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी मोठा त्यांच्या आयुष्यातला काळ हा दिल्लीमध्ये घालवलेला. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. प्रशांत, हा जो लाल किल्ल्याचा भाग आहे तो आणि त्याचबरोबर चांदणी चौक असू देत किंवा जामा मशीद, हा सगळा भाग एकमेकाला लागूनच आहे. त्यामुळे एकंदरीतच हा गजबजलेला आणि संवेदनशील भाग सुद्धा आहे. त्यामुळे हा संपूर्ण स्फोटाचा प्रकार अत्यंत भीतीदायक आहे आणि तितकाच संवेदनशील आहे. प्रशांत, नक्कीच पूर्वी खरं तर जुनी दिल्ली ज्याला म्हटलं जातं की ज्या दिल्लीचा मुघलकालीन इतिहासाशी खूप मोठा संबंध आहे, अशा जुन्या थोडं थांबवते. एक आणखी मोठी अपडेट येते. 350 किलो RDX मोठा शस्त्रसाठा आज सकाळीच जप्त केला होता. किंवा अपडेट नाही तर ही माहिती आम्ही पुन्हा एकदा देतोय. सकाळी कारवाई करण्यात आलेल्या फरीदाबाद पासून दिल्ली ही तासाभराच्या अंतरावरती आहे. आज सुमारे 2900 किलोचा IED तयार करण्याचा सगळा माल तिथे सापडलेला होता आणि सकाळी फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला होता. 350 किलो RDX सह मोठा शस्त्रसाठा आज सकाळी जप्त झालाय. प्रशांत, मला वाटतं आपण यावरती आधी बोलूया की गेले 3 दिवस सुरू असलेला टेररिस्ट क्रॅकडाऊन ज्याला आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर आज झालेला हा शक्तिशाली स्फोट, या पार्श्वभूमीवर आपण काय आता म्हणू शकतो? पूर्वी ज्यावेळी देशामध्ये एक अतिशय मोठं अँटी टेरर ऑपरेशन जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर केंद्रीय यंत्रणा राबवत आहेत, त्यावेळी झालेला हा स्फोटाचा एक अतिशय मोठा हल्ला आहे. आणि याच्यामध्ये नेमकी काय लिंक आहे का याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात अधिकृत एजन्सी या सगळ्या संदर्भातली माहिती देऊ शकतील, पण फरीदाबाद मधली घटना जी आहे ती सुद्धा तितकीच गंभीर आणि धक्कादायक होती. कारण 300 किलो RDX म्हणजे आपण कल्पना करू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर RDX एखाद्या डॉक्टरच्या घरामध्ये सापडत असेल आणि ती देखील दिल्लीपासून अवघ्या 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती असलेल्या, म्हणजे आता ज्या लाल किल्ल्याच्या इथं हा स्फोट झालेला आहे तिथून अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावरची ही घटना, ज्याच्याबद्दलच्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये छापून आल्या. आणि केवळ RDX नव्हे तर AK-47 आणि इतर काही
शस्त्र सुद्धा सापडलेली होती. अर्थात हे ते अँटी टेरर ऑपरेशन आणि आत्ताचा स्फोट याच्यामध्ये खरोखर काही लिंक आहे का हे आपल्याला म्हणजे आता या क्षणाला सांगता येणार नाही, पण प्रश्न नक्कीच उपस्थित होतील. कारण इतक्या जवळ घडलेली ही घटना आणि या टायमिंग मध्ये काही साम्य जे आहे ते लोकांच्या मनामध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातनं प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ शकतात. जम्मू काश्मीर पोलिसांचं हे ऑपरेशन अतिशय मोठं, जवळपास 7-8-9 ठिकाणी त्यांनी असे छापे मारलेले होते आणि त्यापैकी एक मोठा छापा हा फरीदाबाद मध्ये होता आणि तिथे एका डॉक्टरच्या घरामध्ये, ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या घरामध्ये हे सापडलेलं होतं ते घर सुद्धा भाड्यानं घेतलं गेलेलं होतं आणि तिथं ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती. या डॉक्टरचं जे कनेक्शन आहे ते अजून कुठे कुठे आहे याच्या संदर्भातला तपास ज्यावेळी चालू आहे त्याच्या संदर्भात जेव्हा एजन्सीज माहिती घेत आहेत त्याचवेळी हा दिल्लीतला स्फोट जो आहे तो घडतो आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा अशा पद्धतीनं एखाद्या पब्लिक स्पॉटला टार्गेट करण्याचा पहिला प्रयत्न म्हणावा लागेल, ज्यावेळी एखाद्या मेट्रो स्टेशनच्या शेजारी हा स्फोट होतो आहे. आणि त्यामुळे खूप वेगळी घटना आहे. याच्या पाठीमागे नेमके काय धागेदोरे आहेत हे शोधावे लागतील. आता मृतांचा आकडा वाढत चाललेला आहे. स्फोटाची ग्रॅव्हिटी जी आहे ती सुद्धा खूप मोठी दिसतीये, कारण खूप मोठा आवाज म्हणजे दिल्लीतले जे लोक सांगतायत की खूप मोठा स्फोटाचा आवाज आलेला होता. याआधी हा काही छोट्या मोठ्या कोणाचं काम नाहीये हे. याच्या पाठीमागे काहीतरी पद्धतशीर प्लॅनिंग आहे का, जी शस्त्र वापरली गेलेली आहेत, जे मेकॅनिझम वापरलं गेलेलं आहे ते प्रोफेशनल पद्धतीचं आहे का, याचे सगळे धागेदोरे जे आहेत ते शोधावे लागतील. नक्कीच प्रशांत, आणि त्याचसाठी आता फॉरेन्सिक टीम्स आणि सगळ्याच ज्या सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्था ज्या असतात त्या तिथे दाखल झालेल्या आहेत. त्या संदर्भातली आता तिथे पाहणी सुरू आहे. अजून कुठल्याही पद्धतीच्या औपचारिक याबद्दलची माहिती मिळालेली नाहीये. पण जो मगाचा सिव्हिलियन वरती अटॅक करण्याचा तो मुद्दा आता मांडला होतास, तोच धरून मला असं विचारायचं आहे की पहलगाम हल्ला आणि त्याच्यानंतर आताची ही घटना, जरी आपण याला दहशतवादी हल्ला आहे का नाही आपल्याला माहिती नाहीये अजून, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना हादरवून टाकणाऱ्या अशा 2 घटना लागोपाठ घडल्या आहेत आणि तो सुद्धा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. घटना हुई, क्या नाम हुआ सर आपका? भूपेंद्र सिंह। भूपेंद्र जी, क्या कुछ देखा, क्या हुआ उस वक्त, क्या टाइम हो? उस टाइम होगा 6:30-7 बजे के करीब। गाड़ी रेड लाइट हो रही थी, हम धीरे धीरे चल रहे थे। आप कैसे थे? पार्किंग में थे, बाहर थे? हम गाड़ी के अंदर ही बैठे थे। हम पार्किंग में ही थे आप? नहीं, सड़क पर रोड पे थे। इस पे लाल किले के सामने गाड़ी मेरी वहीं खड़ी हुई है। गाड़ी इधर थे, गाड़ी जैसी लपड़ा हुआ, जैसे धमाका हुआ, हम तो एकदम कूद के गेट छोड़कर भाग गए। फिर हमारे पीछे गाड़ी में आग लगी है, बम फटा है, क्या हुआ समझ में नहीं आई। अब सुबह तक रिपोर्ट आ जाएगी, देखो क्या होता। कितना लगता है कि उस टाइम पे काफी भीड़ थी। धमाका लगता है बहुत गंभीर, बहुत तकड़ा था धमाका। ऐसा कोई तोप का भी धमाका नहीं, मुझे तो बम का ही लग रहा है जी। वाइब्रेशन? हाँ, बहुत ज्यादा, पूरा हिल गया। मंदिर के शीशे टूट गए, मंदिर के शीशे टूट गए वहाँ। करीबन 6:30 बज रहे थे वो। 6:45-7 हो रहे होंगे। हाँ, जो लोग घायल हुए उनको जानते थे? किसकी गाड़ी थी, कुछ मालूम है? ऐसा किसी को नहीं जानता। कौन सी गाड़ी थी, कुछ जानकारी मिल रही है आप लोगों को आपस में? हाँ, तो भाग गए थे, हम तो चले गए। आप लोग? हाँ जी। और घायल हुए लोग? हाँ, घायल हुए हैं, चीथड़े उड़े हैं लोगों के, खून बिखरा पड़ा है, वो देखा हमने सब कुछ। मगर हम फिर मार्केट में भाग रहे थे, के अंदर चले गए। करीबन कितने लोग घायल हुए होंगे आपके आसपास जो आपने देखा? जो भी हुए देखो, जब तक पता चलेगा। हम तो अपने आप को बोला था हमें। तो वो जो पार्किंग है वहाँ पर लोग अक्सर गाड़ी छोड़ के चले जाते होंगे। पार्किंग में ये रोड पे हुआ, इस रोड पे। हाँ, रोड पे हुआ, पार्किंग के अंदर नहीं हुआ। तो रोड पर तो गाड़ी खड़ी नहीं करने देते हैं पुलिस। रेड लाइट हो गई थी, रेड लाइट थी। रेड लाइट तो थोड़ी देर, रेड लाइट धीरे चल रहे थे। तो यानी कोई गाड़ी चला रहा था? मैं खुद चला रहा था अपनी गाड़ी। आप गाड़ी चला रहे थे, जो गाड़ी खड़ी हुई थी उसमें ब्लास्ट हुआ? हाँ, उस टाइम गाड़ी खड़ी थी, जहाँ जाम लगा हुआ था, भीड़ लग रही थी, तो धीरे धीरे चल रहे थे, जब भी ब्लास्ट हो गया एकदम। हाँ, कुछ समझ में नहीं आया क्या धमाका हुआ, एकदम क्या हुआ है। नहीं, मैंने तो बस वही जो चीतले उड़े हैं वो देखे हुए हैं। कोई ऐसा संदिग्ध भी नहीं है? कोई जानने वाला नहीं, ऐसा कुछ नहीं। हम तो दो जने थे अपनी गाड़ी में। पहले से आप लोगों को शक था कि चाहे ज्यादा भीड़ आ रही थी? ना, ऐसा कुछ नहीं किसी पे भी। आसपास और 6-7 गाड़ियों में भी आग लगी। और उसके बाद गाड़ियों में, कितनी गाड़ियों में आग लगी? मेरे सामने 3 गाड़ियों में आग लगी है, फिर ब्लास्ट हुआ है, जो भी बैटरी में या CNG में। ब्लास्ट का जो धमाका है एक ही बार सुनाई। देखिए, भूपेंद्र जी को आपने सुना, जो मौके पर मौजूद थे, अपनी आपबीती बता रहे हैं। ये बता रहे हैं कि ये सड़क है जहां, तर दिल्लीतून प्रत्यक्षदर्शी आपल्याला त्यांचा अनुभव सांगत होते आणि त्यांनी असं म्हटलं की
सिग्नलवरतीच गाडी उभी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि एक मोठा स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर आपण आपली गाडी सोडून पळून गेलो, परंतु आपण अक्षरशः लोकांच्या चिंध्या उडताना पाहिलं, असं त्यांनी अत्यंत विचलित करणारी एक माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, आपण मेनलँडवरती आणि सिव्हिलियन्सवरती हल्ला या पातळीवरती मगाशी चर्चा करत होतो, त्यावर आपण बोलत होतात. प्रशांत, नक्कीच पूर्वी 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पठाणकोटचा हल्ला असेल, त्याच्यानंतर पुलवामा मधला हल्ला असेल आणि आता पहलगाम, या तीनही हल्ल्यामध्ये पाकिस्तानी कनेक्शन सांगितलं जात होतं आणि कुठंतरी देशांतर्गत जे नेटवर्क आहे त्याचं आम्ही कंबरड मोडलेलं आहे, हा दावा जो आहे तो सातत्याने केला जात होता. आता जेव्हा दिल्ली सारख्या ठिकाणी राजधानी शहरामध्ये असा हल्ला होतो आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल की जबाबदारी फिक्स होणार का? कारण याच्या आधीच्या हल्ल्यामध्ये आपण बघितलेलं आहे की पाकिस्तानी कनेक्शन होतं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीची उत्तरं दिली गेलेली आहेत, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या विरोधात एक मोठं ऑपरेशन, या 3 हल्ल्यानंतर राबवण्यात आलेलं होतं. ज्यावेळी पहलगामचं ऑपरेशन थांबलं, ऑपरेशन सिंदूर, त्यावेळी देखील सांगण्यात आलेलं होतं की याच्या पुढे कुठलाही हल्ला जो आहे तो देशावरचा हल्ला मानला. प्रशांत थोडंसं थांबवते. आपण प्रेक्षकांना सांगूया की नक्की कुठे ब्लास्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर लाल किल्ल्यापासून किती अंतर आहे. ब्लास्ट आपण बघतोय एका मेन रोडवरती झालेला आहे, मेट्रो गेट 1च्या जवळ झालेला आहे आणि 500 मीटर अंतरावरतीच लाल किल्ला आहे. लाल किल्ल्याच्याच पुढे मागे चांदणी चौक, जामा मस्जिद, हे सुद्धा सगळे भाग अगदी लागून आहेत. अत्यंत गजबजलेला भाग असतो, खास करून संध्याकाळच्या वेळेला किंवा पीक आवर ज्याला म्हणतो त्यावेळेला प्रचंड गर्दी या संपूर्ण भागामध्ये दाटलेली असते सर्वसामान्य लोकांची आणि त्यामुळे अत्यंत संवेदनशील भाग. प्रशांत, या भागाचं कशा पद्धतीने वर्णन करता येईल, कारण या भागातनं तू रिपोर्टिंग सुद्धा केलंस बऱ्याच वेळा. हा जो भाग आहे तो एकतर जुन्या दिल्लीतला आहे आणि मी मगाशी पण जसं म्हटलं की पंतप्रधान जेव्हा देशाला संबोधित करतात 15 ऑगस्टला, तेव्हा या लाल किल्ल्यावरनं करतात आणि 26 जानेवारीला सुद्धा जी प्रजासत्ताक दिनाची परेड असते त्या परेडची सुरुवात जरी इंडिया गेटला होत असली तरी ती संपते लाल किल्ल्यावरती. आणि या दोनही इव्हेंटच्या वेळी जवळपास महिनाभर आधी या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते आणि अशा वेळी हा भाग टार्गेट होणं, याच्या पाठीमागे काही मेसेज आहे का? लाल किल्ला की जो या देशाच्या सांस्कृतिक विरासतीचा एक मोठा भाग आहे, तिथं हा हल्ला होतोय आणि इतक्या मोठ्या तीव्रतेचा, म्हणजे आता एनआयएची टीम तिथं पोहोचलेली आहे, फॉरेन्सिक टीम तिथं पोहोचलेली आहे. एक स्पष्ट आहे की ज्या अर्थी तिथले लोक सुद्धा आपल्या प्रतिक्रियामध्ये सांगतायत की खूप मोठा आवाज आलेला होता, 2.5-3 किलोमीटरवर. अगदी प्रशांत, अगदी खरं आहे. प्रचंड मोठ्या तीव्रतेचा हा हल्ला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? कारण लाल किल्ल्याच्या परिसरात झालाय.